मला असं वाटतं विदर्भामध्ये शिवसेना वाढीसाठी तुमच्या येण्यानं प्रचंड मदत होणार आहे शिंदेंना. कारण अ, विदर्भामध्ये तुमच्यासारखा चेहरा हा शिंदेंकडे आलेला आहे. केवळ अमरावतीच नाही तर अमरावतीच्या बाहेर जाऊन देखील अनेक जिल्ह्यांमध्ये आपला प्रभाव आहे. येत्या काळामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही हे युटिलाइज करणार आहात? कसा याचा उपयोग करणार आहात? आणि पक्ष वाढीसाठी म्हणून काही असा प्लॅन आखलाय का? की बाबा आधी नाही, इथं फोकस काय करणार, प्लॅन काय आखला करणार? तो तर आम्ही इथं जाहीर करणार नाही. पण हे नक्की सांगू का फार व्यवस्थित आणि नियोजनबद्ध आपण समोर जाऊ. कारण नाही म्हटलं तरी पुढच्या विधानसभा आम्ही संयुक्त लढणार आहोत का? सांगा. का अलग म्हणजे प्रत्येक जण अलग-अलग लढेल, हे अजूनही निश्चित नाही आहे. पण हं. आमची बांधणी ही पूर्ण मतदारसंघाचीच राहील. जिथं भाजप असेल, तिथं वेळ आली तर शिवसेनेचं लढायचं काम पडलं तर ते लढेल. या भूमिकेत आम्ही काम करू. त्या भूमिकेसाठीच तुम्हाला घेतलं गेलंय का? असाही प्रश्न अनेकांना पडतो. नाही, नाही. माझं काय मत आहे का, की आपल्या पक्षानं पूर्ण तयारी करावी. खरं, ते उद्या बी-जे-पीलाही कामी येऊ शकतं. खरं, असं खरं. थोडं आहे. का आमच्यासाठी तयार केलेली तयारी बी-जे-पीच्या कामी येणार नाही? पण तुम्ही बच्चू कडू हे नेहमी भाजप विरोधी भूमिका घेताना आपल्याला दिसतात. त्याचं काय कारण आहे? इतना क्यों गुस्सा है भाई? नाही, नाही. भाजप विरोधी माझा काही असा गुस्सा नाही आहे. माझे तुमचे आंदोलन पहा, हं. हे हे सामान्य माणसाचे आंदोलन. त्याच्यामुळे सत्तेत जो असतं का नाही, त्याच्या विरोधात दिसतं ते. खरं जे म्हणजे त्याचं जे लोकांना काय वाटतं का बच्चू कडू आता मी मोदी साहेबांच्या गावात गेलो, तर हं. लोकांनी गृहीत धरून टाकलं, बच्चू कडू म्हणजे मोदी साहेबांचे विरोधक. पण लोकांच्या हे डोक्यात येत नाही, बच्चू कडू म्हणजे शेतकऱ्यांचा मजबूत. तिथं मग मोदीजी असू दे का आपले राहुलजी असू दे, त्याचा आम्हाला काय संबंध आहे? सत्तेत जो आहे त्याच्याकडून तुम्ही एक सांगा, एकटा मी आमदार नव्हतोय आणि 1.5 वर्षात आम्ही कर्जमाफी मिळवून दिली का नाही दिली? खरं. दिव्यांगाचा पगार 1,000 होता 2,500 झाला का नाही झाला? ज्या घरकुलांच्या ग्रामीण भागातल्या लोकांना फक्त 2.25 लाख भेटायचे, त्याचे 1,75,000 आम्ही केले का नाही केले? भूमिहीन मजुरांना अपघात विमा लागून होता, तो आमच्यामुळे झाला. हं. आमदारकी नसताना सुद्धा आंदोलनानं काय मिळू शकतं, हे आम्ही या 1.5 वर्षात दाखवलं महाराष्ट्राला. म्हणजे आम्ही कुठं कमी नाही पडलो. म्हणजे लोकांनी पाडल्यानंतर लोकं निरुत्साही होतं, घरी जाऊन बसतात. खरं. उलट आम्ही ताकदीनं समोर आलोय. बच्चू कडू शांत बसतील असा त्यांचा स्वभाव नाही, याची तो महाराष्ट्राला शांत जाण आहे. बसू नये अशासाठी प्रार्थना करत राहा.